तो महाराष्ट्र में कायदा जो है वो काम नहीं कर रहा है, तो तानाशाही जो है अपने चरण सीमा पर है और ऐसे चलते हुए प्रशासन से मिलना ये संवैधानिक तरीका है। मगर हम इसको लेके कोर्ट में जाकर मामा पगारे जी को जो अन्याय हुआ है उसके लिए हम वहां जाकर हम जरूर हमारे लिए कुछ वादात जो है हम एप्लीकेशन करेंगे। आज मामा पगारे ये पिछले 50 साल से कांग्रेस पार्टी के भीतर काम करने वाले कार्यकर्ता है, बहुत ही निहायती शरीफ कार्यकर्ता है, उनके साथ कांग्रेस पार्टी है और आज उन पर जो हमला हुआ है उन पर हमला नहीं, तो ये संविधान पर हुआ हुआ हमला है। उनका हमला, उन पर हुआ हमला और चीफ जस्टिस भूषण गवई जी पे हुआ हमला, इन दोनों घटनाओं में बहुत बड़ा साम्य है। अगर उन पे अगर गुना दाखिल नहीं हुआ तो राहुल गांधी जी यहाँ पे आएंगे क्या? पूरा कांग्रेस पार्टी का हर कार्यकर्ता हमारे लिए महत्वपूर्ण है और आज यहाँ पर प्रदेश अध्यक्ष के नाते हम जो आए हैं तो उनके साथ पूरा पार्टी दल है, यही संकेत लेकर आज हम यहाँ पर आए हैं। डीसीपी से अभी आप मिलने जा रहे हैं, एट्रोसिटी के अंतर्गत अभी तक मामला दर्ज नहीं हुआ, जो कि कांग्रेस की मांग है, उस बारे में क्या चर्चा हो सकती है? जो जायज मांग है वही मांग को लेकर हम जा रहे हैं। हमारा जो जिला कांग्रेस कमेटी का जो डेलीगेशन है वो जाके उनसे मिलेगा, उनका रिस्पांस क्या है वो देखकर हम अगली रणनीति तय करेंगे। जिसमें संजय राऊत आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी आमचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जे तडीपार गावगुंड सहकारी आहेत त्यांनी भर चौकात जो साडी नेसवण्याचा प्रकार केला, त्या प्रकारानंतर आम्ही डीसीपी ऑफिस स्थानिक पोलीस स्टेशन इथे तक्रार देऊन की जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांवर ॲट्रॉसिटी दाखल करा असं आम्ही अर्ज केला होता। पण मला असं वाटतं पोलीस प्रशासन हे पूर्णपणे राज्य सरकारच्या दबावाखाली असल्यामुळे त्यांनी फुटकळ कुठले तरी गुन्हे दाखल केले जे बेलेबल आहेत, त्याला 2 वर्षाच्या वर सजा नाही। आणि त्यामुळेच आज आमचे माननीय प्रांताध्यक्ष पुन्हा एकदा या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून डीसीपींना एक अर्ज देणार आहेत की जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल व्हावी। तसेच आपल्याला सर्वांना माहीत आहे की काही दिवसांपूर्वी आपले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एक मनुवादी वकिलांनी जो बूट फेकला त्याच्यावरही देशद्रोह आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तो मोकाट फिरतोय। या दोन्ही मागण्यांसाठी आमचे आज अध्यक्ष येत आहेत। जो बूट सरन्यायाधीशांवर फेकला तो त्यांच्यावर फेकला नसून तो संविधानावर फेकलेला बूट आहे, ही भावना सर्व लोकांमध्ये असल्यामुळे त्याच्यावरही लवकरात लवकर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक व्हावी। तसेच मामांना ज्यांनी साडी घालून जो अपमान, त्यांच्या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांचा जो अपमान केला, भर चौकात त्यांना साडी घातली, त्यांच्यावर लवकरात लवकर ॲट्रॉसिटी दाखल करा, या मागणीसाठी आज ठिय्या आंदोलन आम्ही करत आहोत।